Give it. I'll help you. नाही नको, मी करते. नाही जमणार तुम्हाला. No. Give it. It's easy. इकडे फिरवा. Oh. हिच्यापेक्षा वॉशिंग मशीन मध्ये वॉश केला असता देन याचा गरज नाही. नाही चालत तो आमच्याकडे. अहो All right. Leave it. मी करतो. See, it's that easy. And this morning तू बाहेर गेला तेव्हा काय गडबड झाला I got to know. What happened? You look upset. Say something. हे जे काही झालंय ते सगळं तुमच्यामुळे. आणि तुम्ही मला विचारताय काय झालंय म्हणून. हे तू माझ्यावर का अँग्री होते? आप्पा म्हणाले तुम्ही आल्यापासून सगळेजण नियम मोडायला लागले. मी आज बाहेर गेले नसते तर एवढं सगळं झालंच नसतं. चूक माझीच आहे. अहो पिळा ना, अचानक का थांबलात? या साई अँग्री झालं माझेवर म्हणून विचारतो. यू वेंट आउटसाइड माझीसाठी राईट? Hey, why did you stop? Peel, go ahead. So you know what the problem is? Mobile नाही तुझे काढी. It's really simple, Sai. तुम्ही कॉम्प्लिकेट करता. If you had a mobile this time, then तू कॉन्टॅक्ट करू शकला असता and हे मेसेज अवॉइड झाला असता. अहो पण नाही चालत आमच्याकडे मोबाईल आणि सारखं सारखं तेच काय सुचवताय? This is too much. तुम्ही तुमचं मिस्टेक्स रेक्टिफाय करत नाही and then you blame me. माझे मुले झालं. हे बघा मला तुमच्याशी वाद नाही घालायचा आहे. सकाळपासून माझ्या डोक्याला खूप मनस्ताप झालाय आधीच. That is because तू खूप थिंक करते, Sai. Don't do that. Calm down, relax. And tell me, तुझा whatever काम तुझं तिच्यासाठी तू गेला. Happy झालं? Tell me, Sai, happy or not happy? I know, रिचा फ्रेंड आहे तुझा. तू भेटू शकत आहे तिला. It's not a big deal. You should be happy. हो. राहू द्या मी करते. No, it's okay. करते मी. काय छान दिसते. साडी छान दिसते.
ही सगळी कागदपत्र परत एकदा नीट तपासून घेतली पाहिजेत. घोळ निस्तरले नाही तर मोठी गडबड होईल. काय करा तो आप्पा? काय करतो आप्पा? काय रे, काय लहानपणी आपण दोघ जण एकत्र विटी दांडू खेळत होतो काय? हा, अरे काय करताय असं विचारायचं असतं मोठ्या माणसांना. ऑलराईट ऑलराईट, आय एम सॉरी. काय करत आप्पा? पोहतोय. यू मीन स्विमिंग? बी केअरफुल, बुडणार नाही तर. आम्ही बुडण्याची स्वप्न बघणारे मोठमोठे दिग्गज स्वतः गटांगळ्या खातायत. आप्पा रिलॅक्स, आय वॉज किडिंग. हे पाहिजे होता. हा, सई, अगं ए सई, इकडे ये, इकडे ये. काय झालं आप्पा? अगं काय ग हे, चिन्मयानंदानं किती पसारा घालून ठेवलाय बघ. आता कोण उचलणार हे सगळं? ह्या मुलाला शिस्त म्हणून नाहीये. आप्पा मी आवरते. हो चालेल चालेल, आवर आवर. तोपर्यंत आलोच मी. हा, ते हे पाणी पिऊन येतो. साई साई साई, मी नव्हते बघत तुमचा लॅपटॉप. मी कुठे बोलला तू लॅपटॉप बघत होता? चार्जिंग करायचं लॅपटॉपचा. सो एक्सक्यूज मी. थँक्यू. आप्पा, आप्पा ते चिवडा. नकोय मला. नाही तसं नाही, यावर्षी देखील जोगळेकर समूहाने आपल्याकडूनच 20 किलो चिवडा घ्यायचं ठरवलंय. तसा त्यांचा माणूस आलेला सांगायला. मग करून द्या. अहो नाही आप्पा, ते काय दिवाळीची खूप गर्दी आहे दुकानात आणि नेमकं त्याच वेळी 2 आचार्यांनी सुट्टी घेतली आहे. उत्तम.
म्हणजे मी आता तिथे येऊन चिवडा करावा असं तुझं म्हणणं आहे का? नाही, बापाची आता हीच लायकी करून टाकली आहे तुम्ही मुलांनी. असं नका म्हणू आप्पा. मला फक्त एवढंच म्हणायचं की एवढं मनुष्यबळ कमी असताना एवढा चिवडा पाठवायचा कसा ते कळत नव्हतं म्हणून मी. म्हणजे आपला जन्मदाता आपल्याला योग्य सल्ला देऊ शकतो यावर विश्वास आहे तर. वा 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 वा, भरून पावलो. घरीच बनवा चिवडा. तरी फराळाची तयारी सुरूच आहे, त्याच्यातच होऊन जाईल. घरी? दुकान सुरू झालं तेव्हा घरीच चिवडा बनवून पाठवत होतो दुकानात, आठवतंय ना? हो हो. तयार झाला की मी आणि धाकट्या सुनबाई दोघंही येऊ दुकानावर. कळवा जोगळेकरांना, मोठं गिराईक आहे, हातचं जायला नको. होय अप्पा. आम्ही येईपर्यंत थांबवा त्या माणसाला. जमेल ना तेवढं तरी? हो अप्पा. मला वाटलं होतं की आप्पा केतकरला गुंडाळून ठेवलाय त्याच्या मोठ्या मुलांनी. आता काही दिवसातच पाठवतील त्याला वृद्धाश्रमात. पण नाही, अजूनही तुम्हाला माझे सल्ले घ्यावंसं वाटतंय. मी सदाला चिवड्याचं सामान पाठवायला सांगतो. नको, मी दूरध्वनी करीन सदाला. चिवड्याचं प्रमाण? पूर्णान्न दुकानाच्या सुप्रसिद्ध चिवड्याचं प्रमाण ठरवलंय ह्या आप्पा केतकरांनी तुझ्या जन्माच्या आधी. ठीक आहे अप्पा, मी निघतो. अहो सई, जरा बाहेर या लवकर. हो आले आले. हा, अहो काय झालं? नाही काही झालं नाही. 20 किलो चिवडा ताबडतोब करून दुकानामध्ये पाठवून द्या दुपारपर्यंत. चला कामाला लागा. अहो पण चिवड्याचं साहित्य? मी सदाला सांगतोय दूरध्वनी करून. अहो पण माहितीये मला किती आणि काय काय सांगायचं ते. तुम्ही सांगू नका. बरं. चला तुम्ही तयारीला लागा, साहित्य येईलच. हो हो, चल ग. हा. आई, आपला दिवाळीचा फराळ राहिलाच आहे अजून करायचा. हो करू ग, फक्त चकल्या करायला वेळ लागतो. बाकी सगळं होईल पटापट. फराळाचा वास आल्याशिवाय ना दिवाळी आली असं वाटतच नाही. हो बाई, अगदी खरं. हो ना. आजी, यावर्षी पाकातले चिरोटे पण करा. हो का, करूया ना. एक काय बनवता तुम्ही? अरे दुकानात चिवडा पाठवायचा आहे ना, म्हणून सगळ्या जणी कामाला लागलोय. Oh, hard working केतकर women. चिवड्यात टाकायचे तो ते, खाऊ नका. अगं खाऊ दे ग, दे ग त्याला थोडेसे. हे घे, जास्तीचे आहेत घे, थोडे घे. Alright, tell me, मी काय हात करू? तू काय मदत करणार आहेस? Why? मला येतं चिवडा. साई has taught me. हो. ईश्वरा, काय झालं ग? आई, मला वाटतं पातळ पोहे कमी पडतायत. अगो बाई. अरे देवा, तरी मी यांना सांगत होते की सदाला मी दूरध्वनी करून सगळं सामान सांगते, पण ऐकतील ते आप्पा केतकर कसले. वहिनी, किती पोहे कमी पडतात? मला वाटतं अजून 5 किलो तरी लागतील. हो, सगळे पकडून. वहिनी, 5 किलो चिवडा कमी पडून नाही चालणार हो. आणि हे आपण कसं सांगणार? हो ना ईश्वरा, काय करावं काही कळतच नाहीये बाई. मी आणू? तू गेलायस हे कळलं तर रणसंग्राम होईल घरात. अहो पण कोणाला तरी बाहेर जावंच लागेल ना, त्याशिवाय पातळ पोहे घरात कसे येतील? You girls continue.
घरमध्ये पोहे येणार. अहो पण कसे? घरमध्ये आता मोबाईल आहे. सो डोंट वरी. अरे पण कसे? रिलॅक्स रिलॅक्स. अरे पण आप्पांना कळू देऊ नको हा. नो नो रिलॅक्स देवकी, नाही कळणार त्यांना. अरे जेव्हा बघावं तेव्हा यंत्र हातात घेऊन बसलेला असतो. दुसरं काही उद्योगच नाही. पोहाचं काहीतरी डिफरंट नेम होतं. टपाल पट्टाल नो 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 कुठला पोहा होता? ओ गॉड, नेम नाही आठवलं तर ऑर्डर कसं करणार? वा, पोहे भाजल्याचा काय खमंग वास सुटलाय. हे असे वास घराघरात यायला लागले की समजावं दिवाळी आली. आता तुझ्यासारख्या परदेशी संस्कृतीत वाढलेल्या मुलाला हे सगळं काय कळणार? तुम्ही मुळातच कपाळ करंटे. आपा यू राईट. समटाइम्स आय फील मी आधीपासून इथे राहत असता देन मला पण हे सगळं खायला मिळालं असतं. अँड यू नो व्हॉट अप्पा, चिवडा खूप आवडतं मला. काय काय असतं त्याच्यामध्ये? अरे आमच्या चिवड्यामध्ये काय काय नसतं. शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, बेदाणे, त्याच्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, तीळ, काजू आणि पातळ पोहे. राईट, पाताल पोहे. ग्रेट. पातळ पोहे. हे पातळ पोहे असे खमंग भाजायचे आणि रेसिपी नाही पाहिजे अप्पा, ते बनवणार मी नुसतं खाणार. ह्या भ्रमणध्वनीमुळे या नवीन पिढीला अगदी वेळ लागलंय. दुसऱ्याचं सविस्तर काही ऐकून घ्यायची सवयच नाहीये यांना. काय गे सई, तू घरातली कामं सोडून बाहेर का आलीस? चिवडा झाला का तयार? हो, होतच आलाय. लवकर करा, पोहोचवायचा आहे वेळेवर. हो हो. आणि काय ग, तू कशाला आलीस इथं? ते तुम्हाला पाणी हवं असेल ना अप्पा, म्हणून आले. काय तुला काय झालं दात विचकायला? चौक रीड केलं मोबाईल मध्ये. काय गे सई, मी पाणी मागितलेलं नव्हतं. मी मागितला पाणी. पाणी हवं असेल तर स्वतः जाऊन पिऊन यायचं. नोकर नाहीये तिथं तुमचे सगळे. तुम्हाला इथेच मिळतं पाणी, राईट? मी मालक आहे या घरचा. आणि मी एलांडचा. पाणी लागलं तर स्वतःच्या हाताने घ्यायचं. पातळ पोहे मागवले का तुम्ही? यप, पाताल पोहे आर ऑन द वे. पण तो माणूस समोर येईल अप्पांच्या. हो अप्पा चिडतील हो. साईड रिलॅक्स, नाही चिडणार. कॉल बिफोर डिलिव्हरी असं ऑप्शन चूज केलं. यू गो चिवडा बनव.